सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी घटना घडली ही खरं तर या महाराष्ट्राच्या राजकीय एकूणच विषयाला कलंक देणारी ही घटना घडली। म्हणजे इतक्या वाईट पद्धतीनं प्रशासन सातारा जिल्ह्यामध्ये वागलं, अक्षरशः म्हणजे ज्या आमच्या महिला सदस्य होत्या त्या महिला सदस्यांच्या रूमची झडती घ्यायला 10 पोलीस गाड्या आणि प्रत्येक महिला सदस्यांच्या रूमच्या झडती घेऊन अक्षरशः त्यांना जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने केला। मगाशी शंभूराज देसाईंनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की पहिला गुन्हा दाखल झाला। पहिला गुन्हा ज्या व्यक्ती म्हणजे जी विक्टीम होती ती विक्टीम स्वतः पोलीस स्टेशनला महाबळेश्वर आणि वाई पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये कुठलीही जोर जबरदस्ती झालेली नाही, मी स्वखुशीनं माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या सोबत मी आहे हे स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून सभापती महोदया त्यांनी सांगितलं। तरी सुद्धा म्हणजे 5:30 पहाटे आम्ही त्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला वाईला जाऊन जबाब दिला आणि पुन्हा 6:15 नवीन गुन्हा त्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये दाखल केला गेला। अशा पद्धतीनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन वागलं। अक्षरशः आम्ही मंत्री दोघं असताना सुद्धा म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही। सगळ्यात महत्त्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे। त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली। त्यामुळे माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं, अशा पद्धतीची मी मागणी या निवेदनाच्या निमित्तानं करतो।